नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. मातीच्या भांड्यात दही लावल्यावर बऱ्याच वेळा भांड्याचा वास येतो आणि भांड्याला बुरशी लागल्यासारखे होते. अशा वेळी भांडं साफ करताना लिंबू व व्हिनेगर चोळून धुवावे. भांड्याला बुरशी येत नाही व वास देखील निघून जातो. अतिशय महत्त्वाची टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 2. सोयाबीनची मसाला भाजी बनवताना सोयाबीन मीठ लावून तेलात तळल्यास सोयाबीनची मसाला भाजी अत्यंत टेस्टी व चवदार अशी लागते. टीप नंबर 3. फ्रीज नसेल तर कोथिंबीर पितळेच्या डब्यात ठेवावी. यामुळे जास्त दिवस कोथिंबीर चांगली राहते. तर कोथिंबीर ताजी व चांगली राहण्यासाठी ही टीप ट्राय करा. टीप नंबर 4. किचन टॉवेल, फूड पॅकेट्स किंवा कोणतीही लाकडी वस्तू गॅस शेगडीजवळ ठेवू नये. त्यामुळे आग देखील लागू शकते. टीप नंबर 5. घरात पाली असतील किंवा येत असतील तर भिंतीवर मोरपंख चिटकून ठेवा. मोरपंख बघून पालींना साप असल्याचा भास होतो व पाली यामुळे दूर पळून जातात. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 6. गॅसवर कुठलाही पदार्थ शिजायला टाकल्यानंतर दुसऱ्या कामाला लागू नये किंवा बाहेर जाऊ नये. यामुळे कधीकधी पदार्थ जळून स्फोट देखील होऊ शकतो. टीप नंबर 7. दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी. तुळशीला हळद कुंकू लावून आपल्या घराला व आपल्या घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी. तर प्रत्येक गृहिणीने ही टीप तुमच्या रोजच्या जीवनामध्ये नक्की फॉलो करा. टीप नंबर 8. साबुदाणा खिचडी मऊ व मोकळी लुसलुशीत अशी होण्यासाठी जेव्हा आपण तेलात बटाटे मिरची परततो त्याचवेळी शेंगदाण्याचा कूट पण त्यामध्ये घालून परतून घ्यावे व नंतर थोडासा लिंबाचा रस त्यामध्ये टाका व नंतर साबुदाणा व मीठ टाकावं. लिंबाच्या रसामुळे व शेंगदाण्याचा कूट तेलामध्ये परतल्यामुळे साबुदाणा खिचडी अजिबात चिकट होत नाही व साबुदाणा खिचडी बनवताना ही टीप ट्राय करून बघा व टीप आवडली असेल तर तुमच्या पण मैत्रिणीपर्यंत ही टीप पोहोचवा व लाईक व शेअर नक्की करा. टीप नंबर 9. उपवासासाठी केळीचे शिकरण बनवत असताना थोडे दूध आणि एक केळी मिक्सरला बारीक फिरवून घ्यावी आणि शिकरण मध्ये टाकावी. यामुळे केळीचे शिकरण खूप छान घट्टसर असे होते. प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर 10. अगदी हॉटेलसारखी पावभाजी घरी बनवायची असेल तर पावभाजी बनवताना भाजी बनवल्यानंतर शेवटी थोडे बेसन पीठ पाण्यात त्यामध्ये घालावे मिसळून. यामुळे पावभाजीला छान असा हॉटेलसारखी चव येते. टीप नंबर 11. भगर दळून आणल्यानंतर भगरीचे पीठ फ्रीजमध्येच ठेवावे. भगरीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जास्त दिवस ते चांगले राहते. ते अजिबात कडू होत नाही व भगरीची भाकरी बनवताना देखील ती अजिबात तुटत नाही, ती व्यवस्थित बनते. टीप नंबर 12. सुकी बटाट्याची भाजी बनवताना त्यात हिरवी मिरची बारीक कापून टाकण्याऐवजी त्यामध्ये हिरवी मिरची कुटून टाकावी. यामुळे बटाट्याची भाजी खूपच जास्त चवदार व चवीला खमंग अशी लागते. टीप नंबर 13. गुळाची दशमी बनवताना खसखस व तीळ हलकेसे भाजून घ्या व त्याची भरड करून त्यामध्ये घालावे. यामुळे गुळाची दशमी खूप छान टेस्टी अशी होते. साधी सोपी पण महत्त्वाची टीप नंबर 14. किसणीने गूळ किसताना आपला हात व किसणी पण चिकट होते. अशा वेळी गूळ किसण्याच्या आधी हाताला व किसणीला थोडेसे तेल लावावे. टीप नंबर 15. किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट म्हणजेच खराब जास्त दिवस झालेले व्हिनेगर, बेकिंग सोडा व खाण्याचा सोडा वापरा. याने किचन स्वच्छ होईल. तर प्रत्येक गृहिणीने किचन साफ स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टीप नंबर 16. व्हेज मंचुरियन बनविण्यासाठी कोबी किसून वापरण्याऐवजी मिक्सरला बारीक करून त्यामध्ये घालावा.
तर व्हेज मंचुरियन बनवताना ही ट्रिक फॉलो करा. टिप नंबर 17. हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईतच शिजवा, यामुळे लोहाचे प्रमाण वाढते. टिप नंबर 18. फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर फ्रीज स्वच्छ करताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज स्वच्छ पुसून घ्यावा. टिप नंबर 19. आपल्या स्वयंपाकघरातील हळद, मीठ, पीठ आणि तांदूळ या 4 गोष्टी कधीच संपून देऊ नका. टिप नंबर 20. फ्रीजची सफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्या. त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका. या मिश्रणाने फ्रीज साफ करा. यामुळे फ्रीज साफ होईलच, तसेच त्यात किटाणू देखील राहणार नाहीत. टिप नंबर 21. सिंक साफ करण्यासाठी आणि त्यात ग्रीस जर चिकटले असेल तर गरम पाणी टाका. त्यात तुम्ही व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा देखील टाकू शकता. सिंक यामुळे नव्यासारखे चमकू लागेल. टिप नंबर 22. किचनच्या टाईल्स साफ करण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रबरला साबण लावून त्याने भिंती धुवा. टाईल्स यामुळे स्वच्छ होतील. टाईल्स साफ करण्यासाठी तुम्ही ब्लीच, अमोनिया, बेकिंग सोडा तसेच व्हिनेगरचाही वापर करू शकता. तर प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी ही टीप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा. टिप नंबर 23. किचनचे कॅबिनेट साफ करण्यासाठी व्हिनेगर आणि लिक्विड सोपचा वापर करा. व्हिनेगर किंवा लिक्विड सोप एकत्रित करून घ्या. याने कॅबिनेट स्वच्छ करा. कॅबिनेट्स एकदम यामुळे स्वच्छ दिसतील. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 25. बिर्याणी, डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला खूप अशी छान अशी टेस्ट येते. यासाठी बिर्याणी, डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या. त्यात 2 ते 3 लवंगा आणि 1 चमचा तूप कोळशावर टाका. त्यानंतर घट्ट झाकून ठेवा. त्यामुळे 3 ते 4 मिनिटात मस्त स्मोकी फ्लेवर बिर्याणी किंवा डाळ तडका बनवत असाल त्या पदार्थाला येईल. टिप नंबर 26. नूडल्स बनवताना मोकळ्या नूडल्स होण्यासाठी शिजवताना त्यामध्ये 1 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून नितळून थंड पाण्याखाली धरा. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.